कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचं शहर, तालुका आणि हा सुंदर कणकवली स्टेशनचा परिसर. कणकवलीचे भव्य स्वागत गेट म्हणता येईल ना. कणकवली शहरात प्रवेश करताना सर्वप्रथम आपलं लक्ष वेधून घेतं ते म्हणजे भव्य स्वागत गेट. हे गेट केवळ प्रवेशद्वार नसून शहराची ओळख आहे. कोकणातील पारंपरिक वास्तुकला, शैली, सुंदर कमानी, आकर्षक रंगसंगती आणि रात्रीची लाईटिंग यामुळे हे ठिकाण विशेष उठून दिसतं. सणासुदीच्या काळात हे गेट आणखी सजवले जाते आणि पर्यटक येथे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी आवर्जून येतात. कणकवलीच्या विकासाच्या आणि आधुनिकतेची वाटचालीचे हे प्रतीक मानलं जातं. यानंतर हा कणकवलीचा बस स्थानक आहे. महत्त्वाच्या बसेस इथून जातात. प्रमुख आकर्षण आहे इकडचं बिंदांची बाग, बिंदांची राणीची बाग. सुंदर प्राण्यांची चित्र इथे आहेत. लहान मुलांसाठी सुंदर झोपाळे, पाळणे, घसरगुंडी असे विविध खेळणे इथे ठेवलेले आहेत. वाघ आहे इथे, वाघाचं चित्र आहे. अंगावर उडी मारतोय असं वाटतंय ना आपल्याला. सुंदर हरण आहे इथे बाजूलाच. यानंतर ही घसरगुंडी आहे, लहान मुलांसाठी खेळ. सकाळ आणि संध्याकाळी ही कुपन असते, सर्वांना त्याचा लाभ घेता येतो. हे बघा सुंदर इथे खेळ पण एक आहे. या बागेतून जर फेरफटका मारला तर सकाळ आणि संध्याकाळ छान जाईल. हा गेट अतिशय सुंदर बांधलेला आहे. ह्या गेटच्या इथे इथून थोडं आपण पुढे गेलं की अगदी वेगवेगळ्या प्राण्यांची चित्र इथे ठेवलेली आहेत. आणि हे आय लव कणकवली, कोणालाही प्रेमात पाडणारं हे ठिकाण. खरंच माझं ह्या कणकवलीवर फार फार प्रेम आहे. हा भव्य परिसर स्टेशनकडनं कणकवली स्टेशनच्या बरोबर समोर छान नाश्त्यासाठी आणि जेवणासाठी हॉटेल्स आहे. प्रवासी ही गाय आहे बघा, खोटी वाटते नाही हो, खरी आहे बघा, दाखवतो. स्टेशन बघितली, गायींचा सुद्धा इथे मुक्त संचार आहे. हाच कणकवलीचा सुंदर परिसर आहे. हे जे देऊळ आहे हे श्री गोठण देव प्रसन्न म्हणून लिहिलं आहे बघा. पाया पडूया आपण इथे, शुभ आशीर्वाद घेऊयात आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. हा विस्तीर्ण परिसर आहे. कणकवली स्टेशनच्या परिसरातून आपण जेव्हा फिरताना हे समोरच बघा उजव्या बाजूला तिकीट घर आहे. गर्दी कमी दिसते इथे. बांधकाम चालू आहे बघा, हिरवा कपडा वगैरे गुंडाळलेला आहे. बांधकाम चालू आहे इथे. इथे तिकीट घर आहे. तिकीट घराच्या डाव्या बाजूला हे एक्सेलेटर आहे. शहरीकरणाची झाक इथे तुम्हाला दिसून येते. विशेष म्हणजे ही 24 तास प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. जड सामान वगैरे आपण कॅरी करून घेऊन जाऊ शकतो वरती. अगदी स्टेशन परिसरात आल्यानंतर
उजव्या बाजूला डब्यांची स्थिती दर्शवणारा फलक आहे बघा, दिसला? सगळ्या गाड्या 15 ते 20 गाड्या आहेत, त्यांची स्थिती दर्शवणारा फलक आहे. आणि हे सुसज्ज स्टेशन, खरंच हे स्टेशन म्हणजे कणकवलीची शान आहे, सिंधुदुर्गची शान आहे, महाराष्ट्राची शान आहे.